नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती वर्ग 10 मध्ये रंग साहित्याचा हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये विविध प्रकारच्या आपल्या पुढे ज्या सादर झालेल्या आहेत साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख आपण करू। सुश्रुत या मुलाला विविध साहित्य प्रकार येऊन त्याला कसे बोलतात त्याचं नाट्य रूपांतर आपण या पाठात बघणार आहोत। हे विविध साहित्य प्रकाराचे ओळख करून देणारे नाटकुले आहे, यात कथा आहे, कादंबरी आहे, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन ही पात्रे आपल्याला माहिती म्हणजे सुश्रुत या मुलाला देतात। पुस्तकांना मुलामुलींचा वेश देऊन साहित्य प्रकारांचे मानवीकरण केल्यामुळे हे नाट्य अतिशय रंजक आणि उद्बोधक ठरते आहे। तर बघूया पात्र परिचय, आपल्या विचार। या पात्रामध्ये आलेला सुश्रुत कविता आहे, कादंबरी आहे, कथा आहे, नाटक आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, हे पात्र आपल्या पुढे सादर होत आहेत। पण त्याआधी आपण परिचय पाठाचा बघून घेऊ। चला तर मग आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचे असतात, त्याकरता भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे। मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे। या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होते। जीवनाचा अनुभव हा समृद्ध होण्याकरिता विविध साहित्य प्रकारांचा परिचय या पाठात दिलेला आहे। या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनासोबत आपले ज्ञानी वाढेल, असा संदेश या पाठात आपल्या पुढे सादर केला गेलेला आहे। तर बघूया, सुश्रुत याची सहल भिल्लार या पुस्तकांच्या गावाला जाणार होती। महत्वाचा प्रश्न येतो एका वाक्यात, पुस्तकांचं गाव कोणतं? तर उत्तर आहे भिल्लार। वर्गात सूचना आली, दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिल्लार या गावाची माहिती सांगितली, त्याबाबत एक फिल्म दाखवली, ते सुश्रुतला खूप आवडले। घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला। काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा भेस करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत। एवढंच काय तर उठवतही आहेत त्याला। सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथं काय करत आहात? पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत। आम्हाला तुझ्याशी काय करायची आहे? मैत्री करायची आहे। सुश्रुत म्हणतो आहे, तुम्ही सगळे कोण? कथा म्हणाली, अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत। सगळ्यांची चांगली मैत्री होईल तुझी। माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे। मी आहे कथा, गोष्ट आहे माझं दुसरं नाव। सुश्रुत म्हणाला, आपली ओळख कशी काय? अरे कथा म्हणाली, आईच्या आजीच्या तोंडून इसापनीत, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत तुम्हाला मान्य वाचायची सवय लागली आहे ना? मला वाचायची सवय लागली आहे ना? सुश्रुत म्हणला, हो आता आठवलं। आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव याच्या गोष्टी सांगायची। कथा म्हणाली, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये आहेत बरं का। यात हयगय करू नये। सुरुवात करावी आकर्षक आणि शेवट कसा असायला पाहिजे? परिणामकारक। त्यात काय परिणाम झाले तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे। सुश्रुत म्हणाला, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा वाचू। हो ना, अगदी बरोबर, कथा म्हणाली। परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत। शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मीच आहे। मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय रंगत जातो किंबहुना उत्तम निवेद तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे। तंत्रामुळे ही खुलले जाते, रंगत जाते। आणि तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावे मला सांग ना।
हो सांगतो ना. कथा म्हणाली, मला निर्माण करणारे अनेक लेखक आहेत. य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरोडकर, व्यंकटेश माडगुळकर, पु ल देशपांडे, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, दमा मिराजदार अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. सुश्रुत म्हणाला, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? कादंबरी पुढे आलेली आहे. कादंबरी म्हणाली, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी आहे, कथेची थोरली बहीणच म्हण मला, म्हणजे मोठी बहीण. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा नाही. सुश्रुत म्हणाला, मोठा म्हणजे किती ग? अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांच्या परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीला वाटू लागतात. जणू काही आपल्याशीच ते बोलत आहेत असं भासू लागतं. अनपेक्षित वळण घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत, त्याला आपण सस्पेन्स म्हणतो, याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. सुश्रुत म्हणाला, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी म्हणाली, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा जो पुरस्कार मिळतो तो ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना ययाती या कादंबरीला मिळालेला आहे बरं का. तेव्हा मराठी माणसाची उर अभिमानानं भरून येतं. इतक्याच कविता सुश्रुतच्या खांद्यावर धरून विचारते. कविता म्हणाली, सुश्रुत ओळखलत का मला? अरे मी कविता, आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालसुरात म्हणता. सुश्रुत, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते म्हणजे मनापासून ही शाळा, श्रावण मासी हर्ष मानसी, या माझ्या आवडत्या कविता. सुश्रुत म्हणाला, पण कविता काय म्हणते? छान हा सुश्रुत, माझं रूप छोटस, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा असं व्यक्त करणारं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थकलाकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक असे गर्भ करतात. सुश्रुत म्हणाला, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते, कल्पनाचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर आहे ना? कविता, अगदी बरोबर. आणखी काय माहित आहे सुश्रुत तुला? ताई, मला असं वाटतंय संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचलो आणि सीडीमध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. कविता, छान निरीक्षण आहे तुझं बरं का. मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? हो करतात ना. मग कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत विचार करायला लागला. 27 फेब्रुवारीला. कविता म्हणाली, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहित आहे तुला? सुश्रुत, नाही ग ताई. अरे नटसम्राट नाटकांचे जे विवा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावावरती हा 27 फेब्रुवारी हा मराठी दिन म्हणून विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. खरंच कुसुमाग्रजांबरोबर केशवसूत, बालकवी बाबा बोरकर, बाशी मर्डेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. तर पुढे काय आहे ते बघूया आपण. संत काव्यापासून पंचकाव्य, मध्य गुणकाव्य, पंतकाव्यापासून सायरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाने रूप धारण करत आहे. नाटक म्हणतो, होय सुश्रुत, ओळखलंस का मला? सुश्रुत, तू कोण आहेस रे?
नाटक माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. अरे नाटक दादा तू, नाटक पात्र रचना, चुरचुरी संवाद, नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मराठी माणसाच्या हृदयात आढळ स्थान मी प्राप्त करतो आहे. तुला माहीत आहे माझ्या रंगमंचावरचं सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. सुश्रुत म्हणाला त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. नाटक काय म्हणतोय? वा छान. अरे दिग्दर्शनासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोलटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. आता पुढे येतो आहे चरित्र. हे सुश्रुत इकडे बघ. सुश्रुत म्हणतोय कोण बोलवतोय मला? चरित्र. अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीच्या लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्यातली गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातील मी जन्माला आहे. मॅडम म्हणायचे थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देत असतात. म्हणजेच थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे बघा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. जर बोध घ्यायचा आहे तर थोरांच्या आपल्याला कथा ऐकायला पाहिजे, त्यांची चरित्र बघायला पाहिजे, त्यांची धूळ माथेवरती लावायला पाहिजे, डोक्यावरती भाडावरती लावायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्वान, संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा म्हणून सामान्य लोकांची मत माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, बादखे, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले आहे. सुश्रुत म्हणाला वा, सर्व ताईदादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोण रे दादा बरं? आत्मचरित्र. मी आहे आत्मचरित्र. चरित्राच्याच कुटुंबातील एक चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लेखकाला केलेलं वर्णन. तर मी म्हणजे व्यक्ती नाही, स्वतःच्या जीवन प्रवासाच्या तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेले विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्या बुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. त्यातून जे साकारत जातो स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमरशेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजवलेले लेखक. अरे सर्वात शेवटी हा कोण दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? मी आहे प्रवास वर्णन. का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसवून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. म्हणजे आणि ते कसं काय? माझे ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची प्रेक्षणीय ठिकाणाची रोचक मुद्दे सुद्धा आणि जशीच्या तशी माहिती वाचकापर्यंत मी पोहोचवतो. ही माहिती रटाळ कंटाळवाना न होऊ देता रंजक पद्धतीनं मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसं बसतं. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबर स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष याचाही सुरेख मांडणी करतो. म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, कुठेही जाऊ शकतो. सर्व ठिकाणी भेट द्यायला तुझ्या माध्यमातून प्रवास वर्णन. अगदी बरोबर. आणि हेच माझं वैशिष्ट्य. गंगाधर गाडगी, राग जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीरा प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलं समला करून प्रसिद्ध केले. किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनही सुधारेल. सगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधी सोडून जाणार नाही. पुस्तके सगळे गावात, साहित्याचे रंग विविध हे भूलविती साऱ्या रसिक जना, इंद्रधनु ते सप्तरंगी असे सुशोभित करतो गगना. धन्य आमची माय मराठी, धन्य साहित्य संपदा, वाचू आनंदे तीऊ निमाने, वाङ्मय रसात नाहू सदा. या प्रकारे हा आपण पाठ शिकलो. त्यामुळे निस्वार्थ प्रेम करणार सर्वश्रेष्ठ आणि म्हणून म्हटलेले ग्रंथ हेच गुरु. जर कोणी आपल्याला तप्त मनाला समाधान देण्याचे कार्य करतात तर मात्र आपल्याला
मोठ्या मोठ्या शास्त्रांत लिहिल्या गेलेल्या पुस्तका, पुराण अशा अनेक नाटमय कथा, कादंबरी कथा, विविध प्रकारच्या साहित्यातून आपलं मन तप्त झालेलं समाधान पावते आणि हे सर्व कधीही भूलचूक न करता तुम्हाला प्रखरतेच्या प्रकाशाच्या मार्गाकडे नेण्याचं कार्य ग्रंथच करतात. म्हणून हे ग्रंथ सर्वश्रेष्ठ गुरु आहेत हे आपल्याला म्हणायला पाहिजे. ग्रंथ हेच गुरु. हे तुम्हाला निबंधसुद्धा लिहायचा आहे, निबंध लिहून घ्या. धन्यवाद. आज हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. जे कळलेले आहे ते मला विचारा, आणि कळलेली तर मग तुम्हाला मी सांगितलं होतं काय घ्यायला. आपण कृतीपुस्तिका घ्यायला सांगितलेली होती, ते तुम्ही घेतली असेल. त्यात तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. धन्यवाद.